तालुक्यामध्ये जो परिवर्तन मेळावा चालू केला आहे आणि आज या पठारे मंगळ कार्यालयामध्ये आपण शुभारंभ केला. त्याचं मेन उद्दिष्ट काय आहे? सर्वांना नमस्कार. प्रथमतः मेन उद्दिष्ट आहे का आपण बघतोय का प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की सर्व लोकप्रतिनिधी परत आपल्याकडे येत आहेत आणि मग 4.5 वर्ष आपल्या समस्या सगळ्या तशाच राहून जातात. मुख्य विषय होता आपला वाडा भिवंडी रस्ता, तो माननीय मंत्री महोदयांनी, सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांनी सोडवलेला आहे. त्याचबरोबर वाडा MMRDA मध्ये घ्यावा, मी 3 पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलं, त्यांनीही खाली पत्र दिलेले आहेत, परंतु अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही. आपल्याला मेट्रो वाड्यापर्यंत आणायचे. वाड्यातील कंपन्यांची परिस्थिती आपण बघतो का बेकारी किती प्रचंड वाढलेली आहे. त्याचबरोबर त्या कंपन्या चांगल्या चालू झाल्या पाहिजेत, विजेते दर कमी करून, त्याबाबत प्रयत्नशील जिजाऊ आहे. व मग कुडूस येथे पोलीस ठाणं झालं पाहिजे, त्याबाबत जिजाऊ गेले अनेक वर्ष प्रयत्नशील आहे. जिजाऊ जे काम करते वाडा तालुक्यामध्ये आणि जे काही टीका करतात, या दोन्ही विषयाचा कुठेतरी समाज माध्यमांमार्फत किंवा समाजासमोर हिसाब होणे गरजेचं आहे. तर टीका करतात, त्यांनी देशी दारूची दुकानं उघडली, त्यांनी शेतकऱ्यांना फसवलेले आहेत किंवा काही पत्रकार मंडळी जाणीवपूर्वक जिजाऊलाच बदनाम करण्याचं किंवा निलेश सांबरेला बदनाम करण्याचं काम केलं जातं. तर त्याचा कुठेतरी हिशोब झाला पाहिजे. त्या दृष्टीने आजच्या मेळाव्यात आणि जिजाऊ काय काम करते, जिजाऊने दारूची दुकानं बंद करून तिथे लायब्ररी उघडल्या, त्यातनं 68 विद्यार्थी एका वर्षामध्ये जिजाऊच्या माध्यमातून नोकरीला लागलेले आहेत. तिथे ITI उघडला आणि ITI मधून गरिबांची मुलं नर्सिंग क्लासेस, वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन इत्यादी विविध प्रकारचे ITIचे क्लासेस मोफत उपचार करतात. त्या निवडणुका झाल्या, प्रत्येक निवडणुकीला येतात, आपल्याला आश्वासनं दिली जातात, परंतु कालच प्रभू रामाचं मंदिराचं अनावरण झालेलं आहे. मला सर्वांना सद्बुद्धी देवो परमेश्वराने का जी आश्वासनं मागच्या 14ला दिली असतील, 19 दिली असतील, ती पूर्ण केली असतील तरच मतदान मागण्यासाठी लोकप्रतिनिधी आलं पाहिजे, नाहीतर त्यांनाही वनवासाला ही जनता पाठवेल आणि ते परिवर्तन करायचे, त्यासाठी आजच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. पण भिवंडी, ठाणा, पालघर, कल्याण या लोकसभा निवडणुका जाहीर केल्या. रत्नागिरी जर वेळेवर जर आपण जिजाऊच्या माध्यमातून लढणार आहात की इतर पक्षांसोबत? आता याबाबत आम्ही सर्वांशी चर्चा करतोय. येत्या 27 तारखेला भिवंडी लोकसभेची आपण मेळावा लावलेले वाशिंद येथे. त्यानंतर एक 10-15 दिवसानंतर पालघरचा लावला जाईल. त्यानंतर ठाणे झाल्यानंतर कल्याण झाल्यानंतर रत्नागिरीचे मोठ्या प्रमाणात समाज बांधव गेल्या महिन्याभरापासून संपर्कात आहेत. अशा 5 लोकसभा आमचं टार्गेट आहे. जर कुठल्या राजकीय पक्षांनी, मोठ्या पक्षांनी जर तिकीटं दिली, 1-2 तिकीटं दिली, तर बाकी ठिकाणी आम्ही सामोपचाराने करू. एकदा लढण्यापेक्षा तिथे कुठेतरी ज्याप्रमाणे शिवाजी महाराज तह करत होते ते तह करू. परंतु दिल्लीमध्ये आपल्याला आपले चेहरे जे समाजाच्या हिताच्या दृष्टीने, राजकारण हे स्वतःचं पोट भरण्याचं दुकान नसून समाजाच्या हिताचं काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे असे चेहरे मात्र लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये पाठवू, एवढं नक्कीच आपल्याला बोलतो. वाडा भिवंडी महामार्गाबद्दल आपल्या दुरावस्थेबद्दल आपल्या जिजाऊ संघटनेवर मोठ्या प्रमाणात टीका होते, काय सांगाल? वाड्या तालुक्यातली किती लोक होती आपण पत्रकारांनी बघितलं पाहिजे. मी मगाशीच सांगितलं, दारू विकणारे का आमच्यावर टीका करू शकतात, आमच्या चेहऱ्याकडे बघू शकतात का? ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल इंडियाच्या नावाने देशोधडीला लावलेत, ते का आमच्याकडे बघणार आहेत आणि बघू शकतात? हे बाहेरून कुठून तरी कोणीतरी सुपारी देत आहे. ज्यांना भीती आहे राजकारणामध्ये, 24ला निलेश सांबरे उभं राहतात, ते अनेक उद्योग करतात. कुठे पोलीस केसेस करतात, कुठे केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या काही समित्या आमच्या मागे लावण्याचा प्रयत्न करतायत. असे समाजकंटक आहेत, ते राजकारणी नाही म्हणता येणार. ते समाजकंटक या लोकांना सुपाऱ्या देऊन वाढवलं जाते. यातला कोणत्या माणसाने 100 रुपये त्या आंदोलनाला खर्च केलेले विचारा. आपल्याकडचे पत्रकार कमी होते, आणखी भाड्याने पत्रकारही आणले जातात इतर तालुक्यातले, इतर जिल्ह्यातले, आणि त्यांना बातम्या लावायला सांगल्या जातात. त्याच्यामुळे मला त्याचं दुःख नाही वाटत. मला माझा समाज माझ्या बरोबर आहे. वाड्या म्हणजे कुडूस नाक्यावरती आंदोलन चालू असताना 15% 10% कुडूसची लोक नव्हती. आज आपला जिजाऊचा विजय आहे आणि असं कुठलंही काम मी करणार नाही का ज्या कामामुळे मला खाली बघायला लागेल, समाजाला खाली बघायला लागेल. ती गरज नाही पडली. ज्या गावामध्ये जिजाऊचं हॉस्पिटल आहे, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी शिकतात, ब्लाइंड स्कूल आहे, CBSE स्कूल आहे, त्या गावचा मी सरपंचही होऊ शकत नाही. अशा निस्वार्थपणे जिजाऊ गेली 15 वर्ष काम करते आणि पुढचे 200-400 वर्ष अशाच प्रकारचे समाजाचे काम जिजाऊ मार्फत केलं जाईल.